हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्त ना, मजेत ना? तर मी महादेव खडतरे, एम के वर्ल्ड प्रस्तुत आयुष्य माझं या कार्यक्रमात तुमचं सहर्ष स्वागत करतो. आपण खूप दिवस या शोची वाट बघताय, पण फायनली हा माझा पहिला एपिसोड शूट होतोय. तर या शूट साठी एक नवीन गेस्ट आलेत आपल्यात, जी पैलवानची तयारी करतात प्लस त्यांचं वेल्डिंग वर्कशॉपचं पण काम करतात. हे दोन्ही काम सांभाळत त्यांनी आपलं आयुष्य प्लस कुटुंब या गोष्टी सांभाळत आहेत. तर त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेऊया. तर त्यांचं नाव पंकज कांबळे. तर मी छोटीशी ओळख करून दिली आहेच, पण ओळख जाणून घेऊया त्यांच्याकडे. तर तुमचं सहर्ष स्वागत आपल्या या शो मध्ये. माझं नाव पंकज कांबळे आहे आणि मी पैलवान प्रोफेशनली पैलवान आहे आणि वेल्डर पण आहे. तुमचं गाव नक्की? माझं गाव येलमर मंगेवाडी, तालुका सांगोला. जन्म वगैरे तिथंच? हा. तुमचं लहानपणीचं आता आयुष्याची सुरुवात करणार ना, ती लहान जन्मापासूनच होते. तर आपण जन्मापासूनच्या त्यांच्या स्टोरी ऐकूया. तर तुमचं लहानपण म्हणजे तुमचा जन्म कुठे झाला आणि तुमच्या जन्माच्या वेळेस तुमची परिस्थिती कशी होती? माझा जन्म अहमदनगर मध्ये झाला, पारनेर तालुक्यात. आणि जन्माच्या टायमिंगला आमची परिस्थिती लयच डाऊन होती. शिक्षण आता किती झाले? माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झाले. आधीच मला बोलला की तुम्ही पहिलवानची तयारी वगैरे करताय, तर ह्याची सुरुवात कशी झाली मला जाणून घ्यायचं. सुरुवात पहिल्यापासूनच नाद होता. माझ्या वडिलांना जास्त नाद होता माझ्यापेक्षा. ते त्यांच्या नादामुळे मी पैलवान घडलो. अच्छा, मग त्याने असं तुम्हाला शिकवलं का? चलता तेच वस्ताद आहेत माझे. प्रॅक्टिस करत होता, पण तुम्हाला मनापासून कधी वाटलं की तुम्ही पहिलवान आता व्हावंच, याचा नादच चांगला आहे असा? मनातून असं तेव्हा वाटलं जेव्हा नातेवाईक हे पप्पांना नावं ठेवायची. आणि परिस्थिती त्या टायमिंगला लईच नाजूक होती ना. मग त्या टायमिंगला मी खायचं ही जरा राडा चालू होता. ते खायला काहीतरी खोराक वगैरे लागतं म्हणतात त्याला. पण तरी पण पप्पा माझे मला पुरवायचे सगळे. अच्छा, बर. मग असं कोणी प्रेरणा जास्त करून वडिलांनीच दिली? मला प्रेरणा वडिलांची. तुम्ही दिवसभर आता वेल्डिंगच्या दुकानात पण म्हणता येते, तर तुम्ही ह्याच्यासाठी वेळ कसा काढता? पहिलवानसाठी तयारी वगैरे जास्त करावं लागते ना त्याला. डबल काम झाल्यामुळे जरा जास्त धावपळ होती. मग त्याचं मॅनेजमेंट कसं करता? ते सकाळी जरा लवकर उठायचं, थोडा व्यायाम बिम करायचा, परत थोडं खुराक बिराक खाल्लं का दुकानावर जायचं कामाला. अच्छा, दुकानावरून दुपारून जेवायला हे यायचं, परत थोडं आराम करायचा, परत जायचं व्यायाम करायचा, तालमीत. आणि कोणती तालीम मंगेवाडी. पहिलं कोल्हापूरला होतो मी. तुमचं त्याचा आहार वगैरे म्हणलं तर लय असं कठीण असतोय, कसं असतोय? नियम त्याचे पाळायला लागतात जास्त. आणि त्याला थंडाई खोराक म्हणजे नक्की काय काय असते त्यात, आता जाणून घेऊ आपण. म्हणजे ते बनवतात ना काहीतरी, ड्रिंक असते काहीतरी, ते कशी बनवतात आणि त्याची रेसिपी थोडी जाणून घ्या यांच्याकडून. ते ड्रिंक म्हणजे ते थंडाई, ती पैलवानासाठी एक प्रोटीन आहे. अच्छा, ते सारखं म्हणजे ते अमृतासारखंच आहे थोडक्यात. पूर्ण बदाम हे सगळं असतं त्याच्यात. अच्छा, मग ते सगळं मिक्स करून मग बनवतात? सगळं मिक्स करून ते बनवून त्यानं असे ऊर्जा वगैरे शरीरात बदल काय? जी व्यायाम करून जे आपल्याला थकवा जाणवतो ना, ती थकवा पूर्ण निघून जातो त्याने. आणि एनर्जीचं पण काम थंडाई करते, म्हणजे असं अमृतासारखं आहे ना. दुसरा भाग असंही तुम्ही वेल्डिंगचं पण काम करत आहे असं म्हणलं, तर तुम्ही कधी म्हणजे वेल्डिंगचं काम कधी शिकला, कधी सुरुवात केली त्याची? वेल्डिंगचं काम म्हणजे आमचं ते जातीचं, मी जातीनं लोहार आहे. अच्छा, मग ते लहानपणापासूनच मला जसं कळतंय मी तसं त्याच्यात. बाहेरचं दुसरं काय लय पोरांमध्ये फिराफिरी ही काय नसती माझी. मग त्यामुळे पप्पांसंगच पहिल्यापासून जायचं. पहिलं सायकल होती पप्पांची, सायकलवरच जायचं यायचं. आता वेल्डिंगचं वगैरे आता पहिल्यावर पण करत आहे, मग तुम्ही आता वेल्डिंगचा आता घरचा व्यवसाय म्हणून, पण तुमचा स्वतःचा व्यवसाय म्हणून कसा म्हणजे का निवडला? पहिल्यापासून आता आपल्याला दोनच गोष्टी जमतात, एक पैलवानकी आणि एक ही वेल्डिंगचा धंद्यावर. अच्छा, मग त्यात आपलं चांगलं जंपण बसलेलं आहे पहिल्यापासून. म्हणजे वडिलांनी आधीपासून शिकवत गेले त्यानुसार त्यात आता त्यात सगळ्यात जास्त परफेक्ट आहे ते. मग त्याने पूर्ण शून्यापासून सगळं. एवढं धोकादायक काम आहे, तर ती आता लोखंड म्हणल्यावर आलं, आता कचरा त्याचा म्हणा हे म्हणा असं डोळ्यात जातो करतो हे, मग त्या असे काळजी काय घ्यावी लागते किंवा धोका काय भेटलं म्हणजे काय असतात नक्की त्याच्या काळजी? आता शिकताना हे सगळं होत असते. आता माझे इथं लागलं होतं, ही शीट तुटलेली, ही बोटात जरा ट्रबल आहे त्याचा. अच्छा, मग पण ते लागतं शिकताना लागते, मग परत शिकते.
तेव्हापासून लागल्यापासून परत कळलं ग्लव्स घालायचे असते, चष्मा घालायचा असतो. मग ते वेल्डिंगचं ती प्रकाश जास्त करून त्यासाठी सेफ्टी म्हणून घालायला सेफ्टी म्हणून तीच पूर्ण बूट बीट सगळे घाल. अशी कुठली घटना घडली आहे का त्याशी ज्या असा मौत को छुके वापस असं? आता माझ्या बरोबर तर ही एकच गोष्ट झाली, पण आपल्यापाशी एक पोरग कामाला होतं. अच्छा. त्यांना ते असं हँड कटरनं कट करता करता उडून लागलं, तिथं असं 4-5 टाके पडली होती. लय काळजी घ्यायला मग त्याला तरी आम्ही सांगत होतो जरा जपून कर बाबा. लेज मध्ये नवीनच होता, नवीन जोश मध्ये त्यानं काम केलं घेतलं. आता पहिलवान आणि याचं टाइम कसं मॅनेज करता दिवसभराचं आपलं संध्याकाळी 6च्या आसपास काही बी झालं तर टाइम काढतो मी. तालमीला कधी टाइम आणि तुमच्या वेल्डिंग कामासाठी कधी टाइम देत? ते संध्याकाळी 6च्या नंतर पूर्ण तालमीलाच वेळ असतो माझा. अच्छा. त्याच्या आधी काय असेल ते सगळे कामं बिमं उरकायची दिवसभरात सगळे कामं उरकून अच्छा संध्याकाळी तालमी. आतापर्यंत पाहिला त्यांचा पहिलवान आणि वेल्डिंगचा तो प्रवास, तर यांचा प्रवास जाणून घेऊया आपण. आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ कुठला होता? म्हणजे त्यात तुम्ही काय शिकला, असं काय तुम्ही एखादी घटना आहे का त्याच्यातनं तुम्ही असं जास्त तुम्हाला त्रास झालाय त्यातनं तुम्ही शिकलायत पण काय? मग ही म्हटल्यावर कुस्ती शिकतानाच पहिले पप्पा वस्तात होती. मग ती पहिले मी लय असं नेबळ होतो लय. मग त्या टायमिंगला पप्पा मग ते चाबूक हे सगळं असायचं. हाणायचे तितके जण जीव बी तेवढाच लावायचे. हाणायचे, हाणलं म्हणजे चुकल्यावर हाणायचे, तसे हाणत नव्हते. परत सगळं झालं का जवळ घ्यायची, असू देत ना करा, असं असते. हे तर चालतच राहणार आहे, याशिवाय बनतच नाही. त्यांनी ही डोक्यात घातलं आणि जेवढं पैलवानकी किंवा ही आहे तेवढं सगळं त्यांच्यामुळे. आणि इथून पुढे पण आता पैलवानकीसाठी जास्त हे करणार. एक प्रसंग आहे का ज्यांना तुम्ही आता एखादी कुस्ती लढताय तेव्हा लागलंय म्हणा किंवा असं कुठलं जास्त घटना घडली अशी? नाही तसं काही लागलं बिगलं नाही. म्हणजे थोडंफार लागतेच कुस्तीत, ही फुटते गुडगे बिडगे सगळं राडा. अच्छा. तेवढं होतच असते तेवढंच. तर समाजाकडनं तुम्हाला असं नकार भेटला किंवा निगेटिव्ह गोष्टी भेटल्या की किंवा त्यांचं काय सपोर्ट भेटला आपला की कसं त्यांच्या मार्फत तुम्हाला कसं भेटलं? आता पहिल्यांदा एखादं पुढे चालल्यावर त्याचा पहिल्यांदा समाज कार्यक्रमच करतो. परत थोडं चांगलं झालं मग आहेच की. प्रोग्रेस दिसायला लागली तेव्हा तुला सपोर्ट करत गेले. आता त्यांना बी कळलं ना बा हे काहीतरी चांगलं करतोय. आधी काय त्यांना वाटत असेल उगाच काहीतरी म्हणजे असं उंडगा बिंडगा असं काहीतरी आहे का, पण तसं मी त्यांना जेव्हा ती कळलं त्या टाइम तिथून पुढे मग थोडंफार आपलं चालू झालं. सपोर्ट म्हणजे असंच चांगलं करतोय, हे करतोय, एवढंच, यापेक्षा खास काय नाही. बरं, मग आता हे पहिलवानगी पुन्हा प्लस आता तुमचं लोहाराच काम म्हणा, यातनं थकवा वगैरे आधी येत असेल? थकवा लय थकवा येतोय, पण आता काय आपलं स्वप्न असते पुढचं. स्वप्न असे झोपू देत नाहीत म्हणते. स्वप्न झोपू देत नाही. माझे स्वप्न म्हणजे आता ही पुढे पहिलवानकी चांगली ही करायची, ही सगळं पप्पांसाठी, माझ्या वडिलांसाठी. त्यांनी शिकवलं, त्यांनीच घडवलं, त्याच्यासाठीच. आता इथून पुढे जी मी पहिलवानकीसाठी ही करणार ती बी त्यांच्यासाठीच. मग तुमचं आता नक्की प्रेरणास्थान कोणाला देता? प्रेरणास्थान पप्पाच, वडीलच. पहिल्यापासून तेच सगळे आपल्यासाठी हे आहे. ते घरचे बाकीचे सगळं कुटुंब आहे म्हणजे चांगलं सपोर्ट बिपोर्ट करते मला, तसं काय नाही. आता मम्मीचं ही पूर्ण चांगला सपोर्ट असतो, पण पूर्ण पप्पांचं शिकवायचं ही ती सगळं. परत मग हे समाजातले बाकीचे माणसं ज्या टायमिंगला आमचे खायचं हे राडा चालू होता त्या टायमिंगला म्हणजे सगळं साईडला ठेवून पप्पा माझ्या खुराकाचा, माझ्या ह्याचा विचार करायचे. माणसं नावं ठेवायचे ना. त्या टायमिंगला परिस्थिती लय गरीब, ही परिस्थितीमुळे मग म्हणायची बाकीची हे काय असं तसं. आता घरी मला खुराक बिराक आणून ठेवायचे, स्वतः चटणी बिटणी खाणार. आम्ही दिवाळीच्या टायमिंग एका टायमिंगला असं झालं, दिवाळीच्या टायमिंगला आम्ही बाकीच्या सगळ्यांचं दिवाळीचा कार्यक्रम ही चालू होता, पण आमचं त्या टायमिंगला काय परिस्थिती वाईट असल्यामुळं चटणी भाकरी ही करायची. पण माझ्या खुराकाला आणि बाकीची जी मला खुराक काय कमी पडू दिलं, कमी पडू दिलं. चटणी भाकरी खाल्ली. ही आहे एक वडिलांचं प्रेम, तर खूप मेहनत आहे. म्हणजे यासाठी एक दगडाचं काळीच लागतं, ती वडिलांमध्येच असते. आता नक्की स्वप्न काय आहे तिथनं पुढचे? माझं स्वप्न असं का आता पुढे पहिलवानकी चांगली करायची, गदा बिदा मिळवायची. ही पप्पांचं स्वप्न होतं का माझ्यासाठी का मी ही करावं.
म्हणून ती करायचंय आणि मग तुम्ही आता काय नक्की पारितोषिक वगैरे असं काय तुम्हाला भेटलेत का, असे कुठे तुम्ही कुस्त्या लढलायत का? लढले. पोस्टर हे माझ्या कुस्त्या झालेत बऱ्यापैकी. होय. 14-14 हजारापर्यंत हे म्हणजे पहिलं लॉकडाऊनच्या आधी मी लॉकडाऊन पासून माझा ब्रेक झाला. ते आता 1-2 महिन्या आधी ब्रेकच चालू होता. आता इथून पुढे परत तयारी झाली. आता पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण माझी तयारी होईल. अच्छा. मग पुढच्या सीझनला मी चालूच होते डायरेक्ट कुस्ती खेळ. एवढं स्ट्रगल करताय, हे करताय, तर तुझ्या फ्रेंड सर्कल मध्ये पण काय मुलं आहे, संदेश काय देऊ? त्यांना संदेश एकच आहे का, जे आपल्या वडिलांना किंवा वडिलांना घरच्यांना जी वागणूक देते शेजारी पाजारी किंवा काय असेल ती, त्याच्यावरूनच तुम्ही विचार करा आणि पुढे चांगले काहीतरी पावलं उचला. म्हणजे वडिलांच्या कष्टाला झाडा वाहू द्या. वडील आपल्यासाठी जे करते ते आपल्यासाठीच. एवढं सॅक्रिफॅक्शन आहे त्यांचं, ते आपल्यासाठी. मग त्यांच्यासाठी काय करून दाखवलं पाहिजे. आपण एवढं बघून सुद्धा जर समजा त्यांचा विचार नाही केला, एवढे त्यांचे हाल चालू आहे. नाही, आजकाल लोक, आता मुलं आई वडिलांचा विचार करत नाहीत. आता मी ह्याच्या मागं त्याच्या मागं असं निघतात. पण वडिलांचं एक काळीच धगधगत असते एका मुलाच्या भविष्यासाठी. तर त्या धगधग काळीसाठी आपण थोडं काहीतरी केलं पाहिजे समाधानासाठी, असं म्हणणं आहे. आता आपण म्हणजे समजा पोरगा आपलं वाईट वळणावर जर गेलं तर सगळ्यात जास्त वाईट बापाला वाटत असतं. काय आपण एवढं सगळं करतोय आणि ही पोरग काय करते. आपण असं वडिलांना असं वाटूनच द्यायला नाही पाहिजे. आपणच काय असेल ते हुशार व्हायला पाहिजे. आता थोडीशी त्यांच्या कष्टाची ह्याची जाणीव ठेवून आपण आपलं भविष्य म्हणा किंवा आपलं कामकाज म्हणा निवडलं पाहिजे. आणि माझ्यात आपलं नाव कसं वरती यावं यासाठी जरा प्रयत्न केला पाहिजे. वेल्डिंगचा जर तुम्हाला छंद आहे, म्हणजे तुमचं ते कामच आहे, प्लस तुमचं पहिलवानगी पण तुम्ही करता. पण ह्याच्या व्यतिरिक्त तुमचं काय छंद आहेत का? ह्याच्या व्यतिरिक्त माझे आहे, मी ब्लॉग बिग बनवतो, युट्यूबला टाकतो व्यायामाचे, परत इंस्टाग्रामला टाकतो, तेवढंच. परत पहिलं मोठं ब्लॉग हे सगळं करत होतो, पण आता टाइम भेटत नाही. मला एक आवड आहे की रायडिंग करायची, मोठी मोठी गाडी घेऊन राईड करायची वगैरे आवड आहे. तर ही एकदा बोलला होता. तर ही पण आवड कधीपासून आहे ना मला? ही आवड ज्या टायमिंगला लहान होतो तेव्हा ते धूम पिक्चर निघला होता, धूम धूम 2, त्यामध्ये ती गाडी बघितली होती. अच्छा. त्याच्यामुळे मग ते नादच लागला होता त्याचा. मी असं वायपट करत नव्हतं काय, थोडं फिरायला ही तिथल्या तिथे राईड थोडी मारायची ना आपलं घरचे काम ही बघायची. त्याला पण कसं झालं, आता एवढं सपोर्ट विपोर्ट भेटला नाही, त्यामुळे ते मोठं ब्लॉग बंद केलं. पण आता आपलं व्यायामाचं हे सारखं चालू आहे. आता हे बाकीचं झालं, घरच्यांचा पाठिंबा कसा आहे या गोष्टीसाठी? बाकीचे घरच्यांचा पाठिंबा काही अडचण नाही. ते काय म्हणते तुला करायचं ते कर, फक्त एवढा विचार कर का पुढे खड्ड्यात गेला नाही पाहिजे किंवा माणसांनी नावं नाही ठेवली पाहिजे. बरोबर. असं. तर तो कुटुंबाच्या सपोर्ट बद्दल सांगितलं, तर नक्की कुटुंबाचा सपोर्ट तर आपल्याला भेटतोच, पण नातेवाईकांकडनं नक्की काय रिस्पॉन्स काय आहे नक्की? नातेवाईकांकडून पण चांगलाच आहे. आता ज्यांचा वाईट आहे त्यांना ते वाईटच वाटणार आहे. आता म्हणजे आता चांगलं झालेला म्हणून भाऊकी वगैरे म्हणा, असं म्हणा, ते नाव पडले की भाऊकीला भगवत नसते म्हणा, काय म्हणा, असं असते. तर पण असं भाऊकीले असे मॅटर करीत नाही ह्याच्यात. पण आता बाकी जे आहे, आता पहिल्यापासून मी आता भाऊकीपाशी मेन नाही, पहिले आता राहिलंच नव्हतं. मी आता आलोय, राहिलंय 12 वर्ष झाले. त्याच्या आधी मी नगरमध्येच होतो, तिथं भाऊकीचा ही काही विषय नाही, सगळे पाहुणे हेच होते. आता ते पाहुणे काही टायमिंगला थोडंफार हे करतातच की, आता परिस्थिती ज्याची डाऊन आहे त्याला हे करायला बघतात. जे परिस्थिती जरा उंचावली, ज्याकडे पैसा आहे त्याला जरा जास्त किंमत पाहुण्यांमध्ये जास्त करून. कारण मुलीचा वगैरे प्रश्न असतोय, नोकरी आहे तर छोकरी आहे असं म्हणण्याचा प्रश्न आहे. तर यांचा चांगला बिझनेस आहे, त्यामुळे तर काय इश्यू येत नसणार. किंवा प्लस याचं स्वप्न पण असे आहेत की याचा म्हणजे कसा विषय माहितीये का, आता घरच्यांचा चालला होता विषय या गोष्टीवर, पण आपल्याला हे करायचं नाही. आधी आपली स्वप्न पूर्ण करायची. स्वप्न करून काय असेल तिथून पुढे काय असेल ते. आता पहिले आपली गदा असेल काय असेल ती पहिले आणायची. पप्पांचं पहिलं स्वप्न आहे ती मी गदा आणावा, ते आधी कम्प्लीट करायचं. पुढे जसं फ्लो होईल तसं वागत राहायचं. अच्छा. बाकी पहिलवानच्या वगैरे कुस्त्यांमध्ये भाग घेतला वगैरे ती, तर हे झालं नंतरच. तर कॉलेजचं शिक्षण तुझं चालू असताना तर तू
त्यामध्ये कुठं पार्टिसिपेट केलंय का? म्हणजे कॉलेजमध्ये पण केलं. स्पर्धा असते त्याच. केलं होतं मी, कुस्तीत ही केलं होतं. पण त्या टायमिंगला काय झालं, माझं टायफॉइड, मी लय आजार होतो, टायफॉइड आणि काळवेळ संगत झाली. उभं राहाय सुद्धा माझ्या ह्याच्यात म्हणजे अंगात एनर्जी नव्हती. तरी पण मी खेळलो, तरी दुसरा नंबर आला त्या ह्याच्यात. ते तेवढं झाल्यावर परत थोडं नीट झालं, तेवढ्यात बॉडी बिल्डिंगचे कॉम्पिटिशन आले. मग बॉडी बिल्डिंग मध्ये पार्टिसिपेट केला, त्यात स्टेट लेवल पर्यंत गेलो. अच्छा. तिथपर्यंत मेडल सर्टिफिकेट ही आहे आपल्याकडे. अच्छा. आणि कॉलेजच्या आधी जे कुस्तीचं हे होतं, त्या टायमिंगला ती शाळा तेवढे हे नव्हती, म्हणजे तेवढे प्रगतशील नव्हती ना शाळा. कॉलेजमध्ये ते खेळ घेतले जात नव्हते. कॉलेजच्या आधी जे हे होतं ना, हायस्कूल ही, त्याच्यात ते खेळ ही लय म्हणजे चालू होतं, तीच मेहरबानी होती. असं होतं त्या शाळेत. काही काही विद्यालयामध्ये असं असतं की एखाद्या विद्यार्थ्यामध्ये एखाद्या खेळाची तयारी पण असते, पण त्या विद्यालयामध्ये त्या खेळाचं अवेलेबिलिटी नाही राहत. म्हणजे मैदान म्हणा, खेळाडूला एक मैदान लागत असते, ते मैदानच नाही भेटलं तर खेळाडू खेळणार कसा? मेन म्हणजे काय झालं माहितीये का, मी ज्या हायस्कूल मध्ये शिकत होतो त्या शाळेला एक तर ग्रँड नव्हतं. आणि त्यामुळे मग एक सगळे बिनपगारीच होती सगळी. त्यामुळे ते फक्त शिकवायचे आणि तेवढेच काय असेल ते. त्यांना स्पर्धेचं हे विचारलं का, मग ते म्हणायचे, त्यांचा राडा बघून आपल्याला विचार वाटत नव्हते. त्यामुळे मग काय, नाहीतर आधी पण चांगलं झालं जास्त. मग त्यानंतर कॉलेजमध्ये काय अडचणच नाही कशाला. कॉलेजमध्ये शिकायलाही भेटलं, पण नेमकं परत माझ्या बॉडीच साथ दिली नाही. आजारी पडले, मला जरा झाला राडा. बरं. आणि नेमकं आधी मी कॉलेजमध्ये ज्या टायमिंगला एंटर करणार, त्याच्या आधी मी कोल्हापूरला शावाखाडा म्हणून तालीम, तिथं समाधान घोडके ही महाराष्ट्र केसरी हे सगळे तिथे शिकवून होते. आता जी 2022 ला पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी झाला, तो माझा खास जोडीदार होता त्या टायमिंगचा तिथला. पण त्या टायमिंगला तो लय पुढे गेला, मी आता मागे राहिलो. पण मी बी आता काहीतरी प्रगती करणार. आता हे पण माग येणार हळूहळू. माझं कसं, माझं त्या टायमिंगला परिस्थितीमुळे मला मागे घ्यावं लागलं. तो पाटील घराणा होता त्याचा, त्यामुळे त्याने काय माघार घेतली नाही, पण मला घ्यावं लागली. पण आता मी परत करणार. आणि नेमकी तयारी करून माघारी आलो, आणि वातावरणाच्या बदलामुळे मी आजारी पडलो, स्पर्धेत भाग घेतला आणि ह्या सराडा. आता नव्यानं सुरुवात इथून पुढे अजून जोमाने सुरुवात, नवीन सुरुवात करायला पण एक काळीज लागते चांगलं. कारण हारल्यावर होत नाही म्हणून काय बसते दावा होत नाही, मला जमत नाही, आता राहू दे, बघूया इकडं तिकडं येते. पण ती नाद सुटायचा नाही म्हणते ना, की असं म्हणजे काय झालं, दुकानाच्या ह्याच्या लोडनं परत हे सगळं होत नाही म्हणून असं लय वेळ आलं माझ्या डोक्यात. म्हणजे मन बिन लय खचलं होतं. पण कसं, परत आपली परिस्थिती म्हणजे समाजात पप्पाची वागणूक जी पहिली होती ती डोळ्यापुढे आली का असं वाटतं, अरे नको हे आता आपण बंद केलं तर असं चालू राहणार आहे. आपल्यामुळे आपल्या घरच्यांची ही जी घरच्या बघण्याचा दृष्टिकोन हे वाढला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे आपण बी असंच राहिलो तर मग आपल्या तर बाकीच्या गावातल्या पोरांमध्ये काय फरक राहत नाही. गावातले पोरं वाईट असं म्हणत नाही, पण काय काय असते जे फेल झालेली, मग आपण काय नाहीच केलं तर फेलच म्हणायचं. व्यसन नाही काय नाही, पण मग काय करता पण आलं नाही ना. मग ह्याच्यामुळे आपल्याला ही डोक्यापुढे सगळी येते, आणि मग परत नव्यानं परत चालू होते, नको लगेच चालू करूया असं. त्यामुळे म्हणजे जे निगेटिव्ह जे विचार येत होते डोक्यात ती तिथेच दबून जायचे, आणि परत पॉझिटिव्ह थिंकिंग चालू व्हायची. म्हणजे परिस्थिती त्यांना डबल उठायला शिकवते असं हात धरून, की उठ चला. परिस्थिती आपल्याला म्हणजे कसं, परिस्थिती ही पाडायचे प्रयत्न करते, पण आपण त्याच्यावर मात करून पुढे जायचं हे आपण शिकलं पाहिजे. बरोबर. ही जुन्याची ही चालू होते, त्याच्यावरनं शिकलो मी. त्या आयुष्यात मस्त आता सगळे खूप लोक भेटले असतील, हे असतील, तर मित्र म्हणा किंवा एखाद्या गुरु बद्दलची काय आठवण आहे का? गुरूंचा म्हणलं तर गुरु माझे पहिल्यापासून वडीलच आहेत. त्यांचं सगळं ध्यानात आहे. ते शिकवायचे, हे करायचे. आता त्यांच्या हाताखाली लय पोरं होती, मग त्यांच्यात मी बी असं हे होऊन जायचो, मिक्स ही होऊन जायचो, किंवा परत काय चुकलं बिकलं तर ते सांगायची. मग एकदा काय झालं, एक म्हणजे तिथला नगर मधला एक मुलगा होता, तो कुस्ती खेळताना, आता मी पहिल्यांदा लय असं ही होतो, नेबळ होतो जरा, लय चांगलं कुस्ती बिस्ती खेळत नव्हतो. त्या टायमिंगला यायचं ते पोरग मुद्दाम नाही यायचं, हाल करायचं नाही चांगली, माझे हाल करायचे. मग परत पप्पांनी एकदम चांगलं ध्यान दिलं माझ्या,
हा. आणि मग ते हाणायचे भीमच आणि व्यायाम बी करून घ्यायचे, सगळं व्हायचं. पण त्याचा रिझल्ट मला 1 महिन्यात कळला. हा. पोरगा असं मी इथं असलो का असं लांबून लांबून पळायचं हा. परत जवळ पण येत नव्हतं ना. हा. मग पहिलं त्या टायमिंगला हाणताना मला वाटायचं यायला काय पप्पा हाणते असं तसं. हम्म. पण परत रिझल्ट भेटल्यावर मग कळलं ना, हा. याच असं कशासाठी इथं काहीतरी आहे. हा. हा. ते काय बरं हाणत होते, काय करत होते, आपलं चुकत होतं ना, हा. त्यामुळे ते तसं करायचे. मग तेच की काय टाक्याचे घाव सुचल्याशिवाय काय मूर्ती देव बनत पण नाही. येत नाहीत, तसाच हा. विषय झाला. तर ती पण एक चांगली गोष्ट असते प्रत्येक. आणि मित्राचं म्हणलं तर माझे काय लय असे मित्र नाही. हा. मित्र मोजकेच. माझे तेवढे मोजकेच मित्र आहेत, जेवढे हा. आहेत तेवढे खास आहेत. हा. हा. हम्म. तर आता लास्टचा प्रश्न म्हणले, आता हम्म. तुम्हाला तुमचं आयुष्य म्हणजे आता तुम्हाला काय वाटते तुमचं आयुष्य काय आहे नक्की? माझा विषय कसं आहे, मी मेन म्हणजे आता माझ्या स्वतःसाठी मी माझा आयुष्य लय हे करतच नाही. हा. की माझं काय असेल ते घरच्यांसाठी ही कुटुंब माझं असं एकच ध्येय, मी पप्पांचं जे स्वप्न आहे मला चांगले उद्योग बघायचं हीच माझं काय असेल ते जीवन आहे. पप्पांचं मी माझ्या घरच्यांचं मम्मीचं हे एकच हे विषय. मम्मीचं कायम पाठिंबा माझा. आता समजा काय टायमिंगला बाहेर बीर गेलो, काय झालं म्हणजे मित्रांसंग ही बाहेर कशासाठी समजा देवाला ही गेलो, माघारी येताना टाइम हे होतं, मग पप्पाला रागात असतात, त्या टायमिंगला मम्मीचा सपोर्ट लय बाहेर. ते वडिलांनी जरी राग धरला तर आईनं समजून प्रेम दाखवते, समजूत दाखवते, म्हणजे आईच्या पदाला मागे लपवायला म्हणतात ना, तशी एक गोष्ट जाते त्या मागे. तर आता तुम्ही नक्की आता तुमचं जगणं काय चालू आहे नक्की आता इथनं पुढचं? म्हणजे इथनं पुढचं आता हे दुकानाचं जर आपलं वेल्डिंगचं चालू आहे, आपण ट्रॉली बिले बनवतो हे चालूच आहे. अच्छा. हे चालूच राहणार आहे. आणि पहिलवान की हे असं इतकं प्रोफेशन जाम करायचं मी माझ्यासाठी, त्यामुळे मला असे माणसांनी ओळखलं पाहिजे. आता बी ओळखतात पण आसपासचे ओळखतात, असं मोठ्या लेवलला ओळखलं पाहिजे. नाव तालुका म्हणा, जिल्हास्तरीय, आता तालुका लेवलला तर ओळखतातच, पण जे पुढे जे आहे जिल्हा बिल्ला म्हणजे पुढे जसं विभाग आहे का नाही, ह्याच्यावर पण मला ओळखलं पाहिजे. म्हणजे माझं कसं, म्हणजे माझं म्हणणं कसं माहितीये का, माणसाने असं ओळख पाहिजे. आता मी माझे वडील ही संघ जर चाललो तर असं म्हणले पाहिजे, अरे हो त्या पैलवानाचे वडील इथे असं तसं. आता मी कॉलेज टायमिंग मध्ये ही बॉडी बिल्डिंग ही करायचं, त्या टायमिंगला मला बॉस हे नाव पडले, म्हणजे पर बॉस म्हणून ओळखतात, आरके बॉस काय. आणि म्हणजे मला लय करून माझे जे ओरिजिनल नाव आहे त्या नावानं कोण ओळखत नाही, बॉस हेच नावानं ओळखतात सगळे. तर यांचं पण आता बॉडी बिल्डिंग मध्ये पण मला मेडल ही भेटलेलं आहे, मी स्टेट लेवल पर्यंत गेलेलो. अच्छा. तर मेडल मी त्यांना तुम्हाला दाखवेल, यांच्या आठवणी वगैरे यात मी व्हिडिओ मध्ये ऍड करेनच. कुणाल प्लस ही यांचं इंस्टाग्राम पेज पण आहे, ते मी खाली मेन्शन करेल. त्यांचं प्रोफाईल पण चेक करा, त्याचं स्ट्रगल पण तुम्ही पण स्वतः बघा. आणि ह्याचं स्ट्रगल मी पण बघितले, तुमच्या कमेंट तर इथपर्यंत पोहोचवा. तुम्हाला कसं वाटलं याचं आयुष्याबद्दलचं स्ट्रगल, तर ह्याचं विचार म्हणा, तो व्हिडिओ वगैरे पोस्ट करतो, हे करतो, ठीक आहे. पण आता कसं माहितीये का, आता सोशल मीडियाला तुम्हाला माहितच आहे सगळ्यांना कसं आहे. तर सोशल मीडिया म्हणजे तुला रिस्पॉन्स कसा आहे सोशल मीडियावर? रिस्पॉन्स असं खास नाही, पण असं वाटतंय का बाबा रिस्पॉन्स करावा, कारण मी माझी जे व्यायामाचं प्रोग्रेस आहे, पैलवानकीची प्रोग्रेस आहे ती मी टाकतो त्याच्यावर. परत जिम मध्ये जिम बिम करतो, जिम प्रोग्रेस पण मी टाकतो. पण आता माणसांचं कसं विषय, बाकी आता पोरींनी ही काय व्हिडिओ टाकली त्यात काय असं खास ट्रेंडच निघालाय, मुलींची रील दिसली का लाईक करायचं, त्याला व्हायरल करायचं. पण आता जिकडे स्किल आहे ते माणसं लय ध्यान देत नाही. एक स्ट्रगल करते त्याला तुम्ही असं थोडं प्रतिसाद द्या अशी इच्छा आहे. तर त्याचा युट्यूबला पण चॅनल आहे, तो आता त्यांना काहीतरी 60 डेज काहीतरी व्हिडिओ चालू आहे त्याचं कम्प्लीट होत चालू आहे हळूहळू. त्याची प्रोग्रेस तुम्हाला तिथे बघायला भेटेल. तर सपोर्ट करा नक्की, स्ट्रगल करणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणा किंवा प्रत्येक मुलाला म्हणा. तर हेच एक सांगणं आहे तुम्हाला की नक्की सपोर्ट करा अशा स्ट्रगल मुलांना. बाकीच्या रीलला जरा थोडं लाईक कमी द्या, पण स्ट्रगल करणाऱ्यांना जरा जास्त सपोर्ट करा, ही गरज आहे. जर इथंच आपला भारतातला सामान्य मुलगा मोठ्या मोठ्या स्तराचे स्वप्न बघतोय, तर ही स्वप्न कुठंतरी मोठ्या स्तरावर जावं, आपल्या तालुक्याचं म्हणा, गावाचं, जिल्ह्याचं वगैरे असे नाव गाजवल, तर हे जी ती स्वप्न आहेत. आपल्या वडिलांचं नाव असेल, आपल्या गावाचं तालुक्याचं नाव
आपल्या देशाच्या पातळीतनं चमकलं पाहिजे. तर ह्यासाठी जरा तो सपोर्टची अपेक्षा करतोय आपल्या सगळ्याकडनं, तर तुम्ही नक्की सपोर्ट करा. तर त्याची आयडी मी खाली मेन्शन करेल, दोन्ही पण युट्यूबची पण करेल आणि त्याची इंस्टाग्रामची पण करेल. तर त्याला फॉलो वगैरे करा आणि सपोर्ट करा जास्तीत जास्त.